ला ठेवण्यात आली. अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक 23 ते 33 सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक 23 ते 33 सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक 23 ते 33 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या. सदर याद्या विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री महोदय. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 323(2) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे सन 2020-21 व सन 2021-22 या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री. एक मिनिट त्यांना बोलायचं. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे सन 2020-2021 व सन 2021-22 आपण 26 मध्ये आहोत अध्यक्ष महाराज. आणि हे महत्वाचं आहे अध्यक्ष महाराज. या परीक्षा होत नाही, त्याच्यात मोठ्यापर्यंत पेपरमध्ये फुटी होतात, गोंधळ होतो, मुलांचं भविष्य खराब होत जातं. एवढ्या महत्वपूर्ण या लोकसेवा आयोगाचा अहवालालाही आपल्याला उशीर होताना पाहतोय अध्यक्ष महाराज. आपण विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत, ती वाचा आणि मग त्यात काय शंका असेल तर उपस्थित करा. चला पुढे. अध्यक्ष महाराज, हे वाचा आता आपण यांनी दिलेलं वाचून घ्या ना. मी परत वाचतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत. अहो, वाचून दाखवलं. ठीक आहे मंत्री महोदय. अहो, संकेतस्थळावर मी वाचून दाखवलं. अध्यक्षांनी त्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. हो, ते आपल्या मार्फत खरं म्हणजे असे अहवाल ज्यावेळेस येतात त्यावेळेस विलंब ज्यावेळेस होतो ते मंत्री महोदय ते सांगतात. आपण तिथून सांगता की आम्ही वाचा, हे बरोबर नाही. आपणही वाचू नये, ते मंत्र्यांनीच वाचलं पाहिजे पहिलं. आणि अध्यक्ष महोदय, माननीय नाना पटोले साहेबांनी सांगितलं, आपणही त्या ठिकाणी आहात, आपल्याला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. माननीय मंत्री महोदय, 2 वर्ष झालेत एक्झाम होऊन, ते एक्झाम होऊन निकाल लागला, नियुक्त्यासाठी वय होऊन जातं त्या पोरांचा. या ठिकाणी ज्या काही नियुक्त्या केल्या जातात ना या आयोगावर, हा सुद्धा एक गंभीरच विषय आहे. आपण आता माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे तो विषय जरी असला, आपण मानत असला तरी हे फार गंभीर आहे. आणि हा 4-4 वर्ष जर अहवाल उशिरा येत असेल, ते कारण जरी काय असतील, कारण सांगत असतात, पण त्या कारणाला काही महत्व नसतं. त्या पोरांच्या भविष्याचा विषय असतो. हे कारण त्याचं भविष्य वाचवू शकत नाही, त्या आयुष्यात त्यांचं उद्ध्वस्त होतो. त्यामुळे हे विलंब किमान या तरी लोकसेवा आयोगाच्या अहवालामध्ये विलंब होता कामा नये. वस्तुस्थिती जर अपडेट होत राहिली तर त्या ठिकाणी त्या मुलांना न्याय देता येईल. अध्यक्ष महोदय, कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती मर्यादित स्वरूपाची असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अहवाल विलंबाने प्राप्त झाल्यामुळे पटलावर ठेवण्यास विलंब झालेला आहे. तथापि नाना पटोलेजी आणि वडेट्टीवारजी यांनी जो मुद्दा ह्या सभागृहामध्ये उपस्थित केला त्यानुसार त्याची काळजी घेतली जाईल. माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998च्या कलम 85च्या पोट कलम 2 कलम 86